नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव जिल्ह्यात असणारं रुईभर गाव, या रुईभर गावाला आलेलो आहोत. हे धाराशिवापासून साधारणपणे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर हे रुईभर गाव आहे. या गावामध्ये गोरोबा काकांच्या काळातला गरुड पक्षी या ठिकाणी आला होता अशी आख्यायिका आहे. आणि मग गोरोबा काका म्हणजे कोण, तर गोरोबा काका एक पक्के प्राचार्य असं उपमा दिली तरी ती खोटी ठरणार नाही. कारण सर्व संताला संत पक्का का कच्चा हे तपासण्याचं काम गोरोबा काकाने केलं होतं. आणि गोरोबा काका त्या काळी गुरुस्थानी होते. सगळ्या संताला, एकनाथ महाराजांना सुद्धा ते कच्चा का पक्का असं चेक करण्याचं काम गोरोबा काकाने केलं होतं. आणि त्या काळचे गरुड पक्षी इकडं रुईभरला आले होते असं कळतं आहे. आणि या ठिकाणी गोरोबा काकाच्या त्या गरुड पक्षाची निशाणी आहे. हे चौक आहे आणि इथं हे गरुड पक्षी आले होते असं कळतं आहे. आता हे कशावरून गोरोबा काकांचे हे गरुड पक्षी आहेत? कशा जेव्हा गोरोबा काकांनी, काय तुमचं नाव काय? मी शिवाजी बारगुळे. बर, गुरुजी. गुरुजी काय महाराज का आहात का शिक्षक होतात का? शिक्षक होतोच, आताही शिक्षकच. कोणत्या म्हणजे विद्यार्थी? जिल्हा परिषद शाळेला होतो. बर 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 बर. मग हे काळ कधीचा असेल गोरोबा काकाचा? गोरोबा काकाचा काळ म्हणजे त्या गोरोबा काकांच्या काळामध्ये हे गरुड पक्षी आला. गोरोबा काकांनी आपले हात तोडले, त्यांचं काम बंद झालं गाडगे घडण्याचं. हे पांडुरंगाला पंढरीमध्ये समजलं तेव्हा स्वतः पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता आणि त्यांचं वाहनच गरुड आहे, ते गरुडावर बसून इथं आले. कोण आले? स्वतः पांडुरंग परमात्मा आणि आणि रुक्मिणी मातेसह. बर बर बर. म्हणजे आमच्या पूर्वजांनी म्हणजे जे काही त्यांच्या अनुभूतीप्रमाणे त्यांना आकलन झालेलं होतं ते सांगत आले. आणि ही मी जे बोलतोय ते आमच्या मागच्या पूर्वजांनी जे अनुभवलं आणि तेच आमच्यापर्यंत पोहोचवलं. काय सांगता येईल? हो, गुरुजी सांगतात ते बरोबर आहे. आणि मागच्या अनादिकालापासूनची ही परंपरा आणि अनादिकालापासून म्हणजे आमचे आजोबा वडील ते सांगत आले म्हणून आम्ही आता हे सांगतो. बरं, आता ही गरुड पक्षी जे आहे ही तर काय पूजा वगैरे केली जाते का? दररोज म्हणजे स्नान, नित्यपूजा, हनुमंतराची. कोण कोण करते पूजा? पुजारी आहेत, ते पुजारी आपल्यासोबतच. बरं, इथं गरुड पक्षी येण्याचं कारण काय सांगितलं जातं? तेच मी तुम्हाला सांगत होतो. सांगा. तर स्वतः भगवंत पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, गरुड वाहन आहे त्यांचं, त्यावर बसून आले. आणि इथं आल्यानंतर त्यांनी आपला वेश बदलला. बर. पांडुरंगाने पांडुरंग स्वतः कुंभार झाले, बर. रुक्मिणी माता कुंभारीन झाली आणि गरुड महाराज गाढव झाले. बर. आणि इथून तेरला ते निघाले. आमच्या जुन्या म्हणजे विठ्ठल जी आहे हां ती गोरोबा काकाने हात तोडल्यानंतर त्यांचं काम बंद त्यांच्या झालं. मदतीला येण्यासाठी त्यांचं काम बंद झालं हात तोडल्यावर. हो. मग त्यांच्या मदतीला येण्यासाठी विठ्ठल आणि रुक्मिणी गरुड पक्षावर रुईभरला आले. हा ते वाहनच आहे. आणि त्या रुईभरवून मग एक गरुड आपला वेश बदलला त्यांनी आणि कुंभारीन झाले. आणि स्वतः कुंभारीन झाली. गरुड महाराज गाढव झाले. आणि या वेशात ते तेरला रुईभर, बरमगाव, सारोळा, काजळा. रुक्मिणी आणि विठ्ठल त्या गाढवावर बसून निघाले का? निघाले. बसून म्हणजे ते वाहन सोबत घेऊन, वाहन सोबत घेऊन निघाले. वाहन सोबत म्हणजे कारण गाडगी व्हायची म्हणजे गाढव लागतच. म्हणजे मीच गोरोबा कुंभार आहे नाही, त्यांच्या मदतीला एक कुंभार काय का विठ्ठलानं रुक्मिणीनं मीच गोरोबा कुंभार आहे अशा वेशामध्ये नाही, मीच कुंभार आहे या भावात नाही, परंतु मी एक कुंभार आहे आणि एक कुंभार दुसऱ्या कुंभाराला मदत करतोय. तो कुंभार अडचणीत आलाय, त्याचा धंदा थांबलाय. धंदा थांबला म्हणजे पोट भरणं सुद्धा थांबलं. गोरोबा काकाच्या मदतीला गोरोबा काका पांडुरंगाचे भक्तच होते. आणि भक्त जेव्हा केव्हा अडचणीत येतात त्यावेळेला भगवंत असा येतोच, धावून येतोच. तसं पांडुरंग आणि रुक्मिणी
गोरोबा काकाच्या मदतीला धावून आले. आले, कारण त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये हा. दंग होऊन आणि आपले हात त्याच सोडले. कारणामुळे हात तुटले होते. त्या गोरोबा काकांची धर्मपत्नी म्हणजे आमच्या मातोश्री पाण्यासाठी गेले आणि सांगितलं बाळ खेळते, लक्ष द्या. ते चिखल तुडवत आणि भजनात विठ्ठल विठ्ठल या नामात दंग झाले. पायाखाली मूल आलं, कळलं नाही. आणि ते आल्यानंतर पाहिलं आईसाहेबांनी, तेव्हा मग धावून गेले, तुमचं भजन राहू दे, राहू दे, लेकरू पायाखाली आलं. शिव्या दिल्या आणि त्यांना. मग ते राग शिव्या दिल्या भजनात तुझ्या अडसर आला. विठ्ठलाला. हां, म्हणून ते रागानं मारायला गेले. माझ्या अंगाला हात लावलं तर विठोबा विठ्ठलाची शपथ आहे. शपथ. आणि अशा पद्धतीनं मग ते पुढचा भाग झाला. आहे. मग त्यांची पत्नीची बहीण त्यांना पुन्हा पुन्हा दिली. पुन्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं, जसं पहिलीला सांभाळलंय तसंच तसे हिला सांभाळा. म्हणजे पहिलीला मी हात लावला लावला नाही नाही. आहे, असा- दुसरीला हात लावला नाही. असा आणि नजर चुकीनं दुसरीच्या अंगावर हात पडला झोपीत. झोपेत घेतला आणि त्यांनी. माझ्या जायाने दोन्ही विठ्ठलाची विचार भक्ती, करून. विठ्ठलाची शपथ तुटली म्हणून हात तोडले. तोडून घेतले. धंदा बंद झाला. आणि आणि त्याच्या मग धावून मदतीनं आले. मग पांडुरंग पांडुरंग परमात्मा धावून गेले. बरं, आता इथं पुढं काय पुढे हनुमंतरायचं काय मग हनुमंतरायात काय? इथं आमच्या गावामध्ये पंचमुखी मारुती मंदिर आहे. बर. आणि पंचमुखी मारुती मंदिराची आमच्या इथं चैत्र वैशाखमध्ये मोठी जत्रा असते. बर. आणि जत्रेला वैशाखी पौर्णिमेला, आणि वैशाखी पौर्णिमा अनादी कालापासूनची ती किती परंपरा, दिवसापासून अनादी कालापासूनची परंपरा असते, सांगता येणार नाही. पंचमुखी मारुती आहे. हो चला मग आपण तिकडे निघूया. हो. चला. पंचमुखी कुठे गेली? हे काय महाराज? हे या पुढे येत जा सांगा. या ठिकाणी हे काय? हा? साहित्य ठेवण्यासाठी स्टोरेज रूम आहे. बरं. भजनाचं साहित्यासाठी स्टोरेज मग आपण आता पंचमुखी मारुती हे बघणार आहेत. ही मारुती आहे ना? बर. महादेवाची पिंड वगैरे आहे. यावर ही पंचमुखी म्हणजे 5 तोंड का? 1 2 3 4 ए पोरा इकडे. स्वयंभू एक जा. पंचमुखी. हे पंचमुखी मारुती आहे. या मारुतीला 5 तोंड आहेत. हे 5 दाखव बरं तिकडून, दाखव 5. तिथं महादेवाची पिंड आहे. कोण पूजा करते इथं रेग्युलर? माझ्याकडे असतं. तुम्ही असता का? बर आप्पा तीर्थकर. बर बर. हे पंचमुखी मारुती आहे. काय सांगता येईल मारुतीच्या बाबतीमध्ये? तर जुने म्हणजे हनुमान भक्त होते, म्हणजे गावकरी सगळे हां, त्यांनी जुने म्हणजे मूर्ती प्रतिष्ठापना काय केली. काय होतं ह्याच्या? शनिवारी आरती असते, एकादशीला कीर्तन, पौर्णिमेला कीर्तन. या इकडे 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 या. इकडून फोकस येऊ दे यांच्या चेहऱ्यावर. इकडे इकडे या महाराज. या प्रत्येक एकादशी पौर्णिमा हां. नियमित भजन कीर्तन अन्नदान होतं. आणि प्रत्येक एकादशीला. प्रत्येक एकादशी मग या पौर्णिमेला. मारुतीच्या निमित्तानं एखादी यात्रा वगैरे भरली जाते का? काय का? हो, वैशाख महिन्यामध्ये पौर्णिमा. हनुमंतरायाची यात्रा असते. होय. मंत्रायाची फार मोठा उत्सव असतो दोन्ही पण. कोण तुम्ही पूजा करता? हे आप्पासाहेब आहेत म्हणून हे पुजारी तुम्ही काय आहेत. करता? मी महाराज म्हणूनच आहे इथं. आम्ही एकूण रुईभर गावामध्ये 6 महाराज आहेत. बर आत्ता चालू. बर पण ही परंपरा अनादी कालाची आहे. बर. आणि ही अनादी कालाची परंपरा म्हणजे पहिली दिंड्या यायच्या अनादी कालापासून. बर. आणि आता नंतर त्याच्यामध्ये बदल झाला. बर. आणि आता आम्ही सप्त्याच्या माध्यमातून 7 8 9 दिवसाचा आम्ही सप्ताह करतो. त्यामध्ये सप्ताह कुणाच्या नावावर करता? हनुमानजीच्या. हनुमानजीच्या. हो. मग मुख्य अधिष्ठान हनुमानजी. काय काय असते सप्त्यामध्ये? त्यामध्ये आमच्या सप्त्यामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, काकडा भजन, नामजप, गाथा पारायण, कुणाला- हरिपाठ कुणाला? सगळं संतांना? संपूर्ण ग्रामस्थ यांच्या वतीने केलं जातो. कुणाला बोलवता ह्याला
नाही, आम्ही ते पूर्ण गावाची मिटिंग घेऊन सप्त्याचं नियोजन करतो आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कोण बौद्धिक कोण मदत करते गावात? गावामध्ये म्हणजे सगळे ग्रामस्थ मदत करा आपल्या परीनं, गावकरी. देणगी देणं करणं, पंक्ती घेणं, बरं. अन्नदान करणं. पंगत घेतात का? हो. म्हणजे आजची पंगत माझी, उद्याची पंगत, म्हणजे हो. 7 दिवस का? ते नियोजन आधीच ठरवलं असतं. आणि शेवटची पंक्ती संपूर्ण गावकऱ्यामार्फत होते आता महाप्रसाद. सामाजिक उपक्रम म्हणून समाज हितासाठी काय काय केले जात आहे? समाज हितासाठी तसं तर ग्राम स्वच्छता केली जाते. बर, एक म्हणजे महत्वाचं. पूर्ण गाव स्वच्छ हो, करून घेतात. पूर्ण गाव स्वच्छता, ग्राम स्वच्छता केली जाते. स्वच्छतेमध्ये कचरा काढणे, हो. अजून काय काय असतं? पूर्ण झाडून काढतो सगळं. बर, पूर्ण स्वच्छता केली जाते. पूर्ण चौक, पूर्ण हे कोणत्या महिन्यात असते ही यात्रा? वैशाख महिना, वैशाख शुद्ध नवमी ते वैशाख वद्य वैशाख प्रतिपदा. महिना इंग्रजीमध्ये कोणता येतो तो? मे का? मे मे हा, एप्रिल मेच्या दरम्यान. कारण मराठी महिन्यामध्ये त्या तिथी वृद्धी क्षयमध्ये कमी जास्त होत आहे. फिक्स अशा इंग्रजी पद्धतीनं महिन्यामध्ये म्हणजे इंग्रजी महिन्यासारखं ते राहत नाही, परंतु महिने बदलतात. इंग्रजी महिन्यामध्ये मे एप्रिल महिना मे मध्ये होतंय ते. एप्रिल मे कधी मध्ये. एप्रिलच्या शेवटी तर कधी मेच्या सुरुवातीला. शेवटापर्यंत जात. म्हणजे तुम्ही दोघं पुढाकार घेता का? नाही, नाही. आहेत इतर महाराज आहेत की अजून. आम्ही 6 जण आहेत, पण आदरणीय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ही आम्ही सगळी टीम आहे. बर बर बर. आता दत्त महाराजाचं मंदिर सुद्धा याच गावात आहे आणि मागच्या 4-8 दिवसामध्ये तिथं यात्रा भरली होती. होय. कलश स्थापना झाली हो, कलशारोहण. आणि कलशरोहण झालं. तिथं 3 किलो सोन्याचा कलश बसवला असं कळतं आहे होय. आणि जवळजवळ 40,000 लोक जेवले असंही लोकांनी सांगितलं. होय. खूप त्यापेक्षा जास्त जेवण. होय ना. आणि त्या मंदिरामध्ये मदत कोण देते हे सुद्धा कळत नाही, म्हणजे कुणीही मदती करते, ते नाव पुढे येत नाही. नाव पुढे येत नाही. तशा पद्धतीनं मारुती रायाला मदत करण्यासाठी लोक येतात का पुढं? हे ग्रामस्थांच्या वतीनं चालतंय. होय ना. हो हो. बरं. म्हणजे तुम्ही या मे महिन्यामध्ये, मे ते एप्रिल महिन्यामध्ये किती काही लेखमतीला बोलवण्याची पद्धत तिथं दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये होती आहे. होय. इथं आहे का तशी पद्धत? तशाच पद्धतीचा इथं कार्यक्रम केला. तसा सेम तशा पद्धतीचाच कार्यक्रम इथं केला आणि इथं याचा पण मंदिराचं जीर्णोद्धार आणि कलशारोहण झालं. मग ते गुरुजी कलशारोहण मध्ये काय आहे? जी टीम तशा पद्धतीने राबवली. इथं पण सोन्याचा कलश अगोदर कळस नव्हता, हा. म्हणजे किंवा शिखर नव्हतं. बरं. ते नंतर करण्यात आलं हे वगैरे गावकऱ्याच्या केलं वतीनं. first class. हा, वरती असं. बरं बरं. शिकवून अगोदर हे कोणी माळ केलं, होत काय असल्यामुळे केलं? ते नाही, गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ग्राम असतं. होय. हा. तुमच्या मार्गदर्शनात आली काय? हो. सगळे बरं. म्हणजे मिळूनच टीम काम करते. बर बर बर. सगळे निस्वार्थीपणानं अगदी, फक्त अगदी. ईश्वराची भक्ती हा, करणे. हा. काय वाटतं बरं ह्याच्यातून काय मिळतंय तुम्हाला? याच्यातून एक फार मोठं चांगला समाधान आहे, आनंद आहे बर बर आणि मोठा बौद्धिक संदेश आहे बरं. याच्या पुढं, बर. की तरुण पिढीला मोठा संदेश जातो. काय तरुण पिढीला संदेश काय द्या? संस्काराचा संदेश जातो. काय संस्कार? संस्कार तुमच्या म्हणजे गावामध्ये आईवडिलांबद्दल प्रेम. तुमच्या गावामध्ये दारुड्याची संख्या जास्त आहे. नाही हा? नाही 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 नाही. काय म्हणते? आता नाम मात्र कुठेतरी काहीतरी थोडंसं त्या असतंच, परंतु दारूवर- भक्तीचा प्रभाव इथे जास्त आहे. बस्तीचा तर मान्यच आहे मला ते, कारण आपा बाबा महाराजांच्या त्या हो, हो. मधून मला हो. कळालं. पण आता इथं काही दारुड्याची संख्या आहे, त्याच्यासाठी व्यसनमुक्तीचं काही कार्यक्रम घेणार आहेत का? काय त्या म्हणजे आमच्या उत्सवामधून तसं संदेश प्रबोधन केलंच जातं. बरं. निर्व्यसनी राहा, आरोग्य सुदृढ म्हणजे ठेवा. सुदृढ ठेवण्यासाठी निरोगी राहा. ती व्यसन बाधक आहे. बरं. शिवाय संसारातही बाधक आहे, बरं. हानी होते. अजून काय सांगाल तुम्ही तरुण पिढीला? काय संदेश? तरुण पिढीला पुन्हा आणखी मोलाचा संदेश असा आहे, एकतर ही बौद्धिक कीर्तनाच्या माध्यमातून मोलाचा संदेश जातो, बौद्धिक त्यांच्या मनावर तुम्ही जातो. काय संदेश देणार संदेश आम्ही तरुण पुढं पिढीला? तरुण पिढीला आम्ही पुढं असं सांगणार की आपल्या वडिलांचा आदर्श आपण सांभाळला पाहिजे. बर. वडिलांचा आई मुख्य गोष्ट ह्या भौतिक सुधारणा खूप झाल्या, परंतु सामाजिक आणि शारीरिक सुधारणा झालेली नाही. ह्या खूप झाल्या किंवा त्या दिशेनं सगळे काम करतात, परंतु हे आमचं म्हणजे वारकरी संप्रदाय जो आहे तो म्हणजे अवगुणावर मात करून सद्गुण वृद्धी करण्याच्या निमित्तानं हे सगळे
कार्यक्रम आहेत. आणि जेही उपक्रम आहेत, मग सामाजिक सेवा असू द्या, आणखी कुठली काही सेवा असू द्या, रोग्यांची सेवा असू द्या, कोणाची म्हणजे गरीब वगैरे आहेत त्यांची सेवा असू द्या, जरी ते ईश्वर सेवा मानले तरी, परंतु वारकरी संप्रदाय हा कसा आहे, सागर आहे सद्गुणांच्या दृष्टीनं. आणि या सागरामध्ये विलीन त्यामध्ये प्रत्येकानं झालं जसं एक विहीर असते किंवा तलाव असतो आणि भोवतालचे शेतकरी पाणी पिण्यासाठी त्याच्यातून आपली कळशी घागर वगैरे घेऊन जातात, पाणी पितात, तसं हे सद्गुणाची खाण आहे संप्रदाय म्हणजे. आणि याच्यातून जे कोणी इतर ठिकाणी काम करतात सद्गुणाची घागर करून, कोणी मग रोग्यांची सेवा करतं, परंतु तो जो सद्गुण आलेला आहे तो या संप्रदायामधूनच उचलला असा भाग आहे. तुम्ही जसे गोरोबा काका यांच्या रूपाने विठ्ठल इथं आले, रुक्मिणी आली आणि इथं येऊन एका कुंभाराचा आणि कुंभारणीचं वेश धारण केलं. एक गाढव गरुड गाढव झाला आणि हे तिघंजण तेरला गेले. हो. आणि तशा पद्धतीनं गोरोबा काकाचं दर्शन घेण्यासाठी तुमच्या रविभरमध्ये किती लोक जातात? खूप लोक जातात तेरला एकादशीला खूप. महिन्याला आता गरुडाचा काही संदेश घेऊन जाता का? गरुडाचा संदेश काय नाही, आमच्या गावाला गरुड आले आणि गरुडावर बसून विठ्ठल रुक्मिणी आली असं एखादं चित्रीकरण करून तुम्ही घेऊन जाता का? चित्रीकरण केलेलं नाही. का करत नाही? कारण तुमच्या गावाचा जर संदेश द्यायचा असेल होय. तर रुईभर गावाला विठ्ठल आले, रुक्मिणी गरुड पक्षावर बसून इथं आले हो. आणि रूप बदलून गोरोबा काका या संताच्या मदतीला हो. पांडुरंग आणि रुक्मिणी गरुडावर बसून इथं आले होते. ते तैलचित्र करून पुन्हा रूप पालटलेलं आलेले गरुड पक्षावर विठ्ठल रुक्मिणी आणि पुन्हा रूप बदललेले एक गाढव रुक्मिणी आणि पांडुरंग असं बदललेलं चित्र बदलून जर तुम्ही तेरला गेलात तर त्याचा संदेश पूर्ण महाराष्ट्रावर जाईल. कारण रुईभरमध्ये प्रथम विठ्ठल रुक्मिणी आणि गरुडावर बसून आले आणि तिथं बदल करून गाढव गोरोबा काकासारखा एक कुंभार आणि कुंभारीण असं रूप धारण करून तेरच्या गोरोबा काकाच्या मदतीला गेले, सेवेसाठी असा संदेश देणारं एखादं बॅनर वगैरे लावून किंवा चित्रीकरण करून किंवा रूप करून मुलामुलीचं असं काय करून तुम्ही रुईभरचा संदेश तेरला का घेऊन जात नाहीत असं मला. बरोबर आहे, तुम्ही विचार दिलेला अगदी योग्य आहे. आम्ही कथा कीर्तनातून हे सांगतो. सांगून काय, तुमचं वय झालं तरी तुम्हाला कळालं नाही. हजारो वर्षाचे इथं गरुड विठ्ठल रुक्मिणी गरुडावर बसून इथे येते रुईभरला. म्हणजे रुईभर त्यांना गाव आवडलं असेल 100%. मग ज्या विठ्ठलाला रुक्मिणीला हे गाव आवडतंय त्या गावातल्या संतांना तुमच्यासारख्या महाराजांना का वाटू नये की माझ्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी आम्हाला संदेश द्यायला आले होते आणि ते रूप बदलून तेरला गेले होते. तशाच पद्धतीने आम्ही एखादी दिंडी आणि तैलचित्र एखादं बॅनर वगैरे काढून आम्ही तेरपर्यंत हे संदेश नेणार आणि हे कायमस्वरूपी टिकवून ठेवणार असं का वाटलं नाही तुम्हाला? असं आपण करूया इथून. तुम्ही जो दिंडी तर आम्ही विचार दिला, दिंडी काढतो, दिंडी आहे. आता दिंडीमध्ये हे परिवर्तन करा. गरुड पक्षाचं एखादं तैलचित्र करा, त्याच्यात रुक्मिणी विठ्ठलला बसवा गरुड पक्षावर, ते रुईभर मध्ये आले असं बॅनरमध्ये द्या आणि तिथंच रूप बदललं आणि मग पुन्हा एक गाढव एक कुंभारी त्या वेशातली आणि विठ्ठल कुंभाराच्या वेशातले. म्हणजे मी मदत करायला चाललोय हात तोडून घेतलेल्या भक्ताला म्हणजे माझ्या गोरोबा काकाला मी मदत करायला चाललोय आणि मी ती रूप घेऊन तिथं काम करणार आहे आणि गोरोबाचं घर मी चालवण्यासाठी मदत करणार आहे. हा विठ्ठलाचा संदेश आहे, हे रुक्मिणीचा संदेश आहे. तो संदेश तुम्ही चालवणार आहेत का? हो हो हो, चालवणार. येणाऱ्या यात्रेला मी येणार आहे तुम्हाला भेट. अगदी कारण मी तेरमध्ये तुमची मुलाखत घेईन, लक्षात घ्या. कारण एवढं चांगलं काम करतात तर हा संदेश तुम्ही रुईभरमधून तेरपर्यंत न्यावा
अशी खडतर प्रवास वर्तमानपत्राची आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनलची इच्छा आहे. हो. तुम्ही हे करावं कारण हे फार मोठं अगदी. आहे. काय नाव आहे सांगा तुमचं? शिवाजी बारगुळे महाराज. माझं मधुकर महाराज निंबाळकर. हे बारगुळे महाराज आणि निंबाळकर महाराज आहेत. हे पंचमुखी मारुतीरायांची पूजा करतात. इथं यांच्यासारखे महाराज किमान 5-6 महाराज आहेत. आणि या ठिकाणी गरुड पक्षावर पांडुरंग आणि रुक्मिणी या ठिकाणी आले होते. इथं त्यांचा थांबा झाला म्हणजे विमानानं आले आणि विमानतळ रुईभर ठरवलं त्यांनी. विमान म्हणजे गरुड पक्षी. ते गरुड पक्षी इथं उतरलेत या रुईभरमध्ये आणि त्यांचा इथं निशाणी आहे म्हणजे विमानतळ आहे. विमानतळ पांडुरंगाचं विमानतळ कोणचं तर रुईभर. आणि इथून मग रूप बदललं आणि एक कुंभारीन असं रूप घेतलं. एक कुंभार, हे दोघं नवरा बायको असं विठ्ठल झाले, रुक्मिणी झाले. आणि हे कुंभारन कुंभारीन एका गाढवाला घेऊन आपली उपजीविका भागवण्यासाठी त्यांचं ते वाहन तयार केलं. आणि हे तिघंजण माझ्यावर अतोनात प्रेम करणारा भक्त गोरोबा काका यांनी हात तोडून घेतले होते. त्यांचा धंदा बंद झाला होता आणि ते धंदा चालू करण्यासाठी त्यांच्या मदतीला विठ्ठल आणि रुक्मिणी पंढरपुराहून त्यांनी उड्डाण घेतलं. हे विमानानं जसं उड्डाण घेतलं तसं गरुड पक्षावर उड्डाण घेतलं त्या काळी. आणि गोरोबा काका रुईभरला उतरले, पहिला थांबा तिथला. आणि मग त्यांनी रूप बदललं. रुक्मिणी, पांडुरंग आणि त्यांचं वाहन म्हणून गाढव हे तिघं जण तेरला गेले, गोरोबा काकाला मदत केली अशी आख्यायिका आहे. आता हेच चित्रीकरण येणाऱ्या यात्रेला रुईभरचे हे भावी भक्त करणार आहेत असा त्यांनी शब्द दिला आहे. आणि ते शब्द पूर्ण करतील कारण संत मंडळी लबाड ऐका, लबाड बोलत नाही संत मंडळी. तुम्ही इथून सुरुवात करावी. नाही केले तर मी तुमची बातमी तुमच्या विरोधात लावणार. हे सगळे महाराज स्वार्थी आहेत, काम साधू आहेत, काम चुकार आहेत असं स्पष्ट म्हणणार. कारण तुम्ही ही प्रथा चालू करावी एवढीच अपेक्षा आहे. एवढं मोठं काम तुमच्या रुईभरमधून झालं असताना तुम्ही जर हे 1000 वर्षे केलं नसेल तर ती तुमची चूक आहे. ती चूक सुधारून घ्या. आप्पा भावा महाराजांनी जसं कार्य पुढं नेण्याचं काम केलं आहे तसं तुम्ही या ठिकाणी गरुड पक्षाचं विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं वाहन याचं काम तुम्ही रुईभरमधून तेरपर्यंत प्रत्येक वर्षी यात्रेमध्ये हे तैलचित्र दाखवावं आणि लोकांमध्ये संदेश द्यावा ही एवढीच अपेक्षा आहे. त्यामध्ये म्हणजे माघवारी इथून रुईभर ते पंढरपूर दिंडी सोहळा जातो पायी. तिकडं सुद्धा घेऊन जावा. ऐका ना. आणि परत आल्यानंतर आम्ही काकांच्या दर्शनाला तशीच दिंडी घेऊन जातो. त्या दिंडीमध्ये हे तुम्ही जे म्हणतात ते तैलचित्र आम्ही तयार करून सोबत घेऊन जाऊ. यस त्या गोरोबा काकांची जी यात्रा आहे त्याच्या पंढरपूर नाही आल्यानंतर माघवारीला माघवारी इथून तुम्ही तेरला जावा. तेर आणि त्यावेळी तुम्ही जो शब्द दिला आणि आम्हाला म्हणजे सूचना केली इतके दिवस काय केलं नाही, करायला पाहिजे होतं. तुमचं नाव काय? शिवाजी बारगुळे महाराज. बारगुळे महाराज. हो, माझं मधुकर महाराज. तानाजी महाराज. बारगुळे महाराज आणि निंबाळकर महाराजांनी शब्द दिला की आमची दिंडी प्रत्येक वर्षी माघवारी म्हणून पंढरपूरला जाते. तिकडून पंढरपुराचं दर्शन करून पुन्हा आम्ही रुईभरला येतो. आणि ज्या वेळेस आम्ही या रुईभरहून तेरला जाणार आहात त्यावेळेस मात्र गरुड पक्षाचा संदेश आणि एका कुंभारणीचा आणि कुंभाराचा विठ्ठलाचं रूप कसं बदललं आहे हे दाखवणार आहेत आणि ते तेरपर्यंत घेऊन जाणार आहेत असा शब्द दिला आहे. बघूया कशा पद्धतीनं या ठिकाणचे भावी भक्त आणि गावकरी गोरोबा काकापर्यंत संदेश कसा पोचवतात ते पाहूया. येणाऱ्या काळातच या ठिकाणी पंचमुखी मारुती आहे पुरातन काळाचा. असे विविध देवाचे मंदिरं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत. खडतर प्रवास यूट्यूब चॅनल हे सगळे मंदिरं या कलियुगामध्ये 2026च्या पुढंही आम्ही दाखवणार आहेत. तर बघूया या जिल्ह्यातले सर्व मंदिरं पाहण्यासाठी भावी भक्त
कसे येतात आणि आपल्या जिल्ह्यातल्या भावी भक्त कसे परिवर्तन करतात, व्यसनमुक्त कसे होतील आणि चांगला संदेश. सर म्हणाले की संताची ही परंपरा जी आहे ती सद्गुणाची आहे. चांगलं गुण घेऊन जाऊन आपल्या जीवनाचं परिवर्तन करावं अशीच महाराजांची अपेक्षा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा समाज कशा पद्धतीनं संदेश घेतो ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. जे खरे ते खरे आणि खोटे ते खोटे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद रुईभरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.